जळगाव शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढले। किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे। जैनाबाद परिसरात रविवारी झालेल्या वादात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झालाय। नितीन नाना काळे असं मृत तरुणाचं नाव आहे। नितीन काही महिन्यांपूर्वी गोवा येथे कटलरी दुकानात नोकरीला लागला होता। कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो तिथे काम करत होता। 4 दिवसांपूर्वीच तो सुट्टीनिमित्त जळगावात घरी आला। रविवारी 22 मार्चला दुपारी सुमारे 3च्या सुमारास नितीन जैनाबाद परिसरातून जात असताना संशयित आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी याने त्याला अडवून 500 रुपयांची मागणी केली। नितीनने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला आणि त्याने धारदार शस्त्राने नितीनवर सपासप वार केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितीनला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती। अखेर सोमवारी सकाळी सुमारे 6 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। नितीनच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबियांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला। त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा आणि भाऊ बहीण असा परिवार आहे। या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे जळगाव शहरात संताप व्यक्त होतोय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील पसरलंय। भाऊ नेमकी काय घटना आहे, कशा प्रकारे म्हणजे काय कारण होतं नेमकं? त्यांच्या पहिले जुने वादी होती ते तिथं म्हणजे त्या उद्याची तिची आज केस होती तिची कोर्टात। तर म्हणे कॉम्प्रोमाइज कर बुवा, तर माझा भाऊ नाही बोलला त्याला, तर त्यांनी त्याच्यावर जीव हल्ला केला, घरून घेऊन गेला। घरून घेऊन गेला म्हणजे नेमकं काय? माझ्या आईनं आवाज दिला, गाडीवर बसून घेऊन गेला। स्प्लेंडर गाडी होती तिच्याजवळ आणि त्याच्या घरी नेलं। त्याच्या घरी तिची आई पण होती आणि तिची बाई पण होती, दोन ड्रिंक केलेली होती त्यांनी। आणि तिची बाई आणि तिची आई तिचेच होते घरामध्ये। त्याच्या बाईनं बी ओढलं म्हणे त्याला। ते आजूबाजूचे लोक ते आता काही त्यांना घाबरून सांगता नाही आहे, कारण की तो दरवेळेस तसंच करतो। कशाने मारलंय नेमकं? ते चापरने मारलंय त्याने। त्याच्याकडे चापर हमेशा राहतात। काय आपलं चौकात बी बोला चौकात बी त्यांनी 1-2 जणांना चापर दावलं। ते पोरं आता इथं ऐकणे आहे, त्यांना बघितलं, त्यांनी आण म्हणे, त्यांनी काही दिलं नाही, तो पडून गेला। 10 रुपये होता तो मग याला घेऊन त्याच्याच घरून डिंकनगर। काय आपलं महेश भावाचं नाव काय? नितीन नाना काळे। आपलं नाव? राजू नाना काळे। पैसे घेऊ कोणाला? श्याम सोनवणे काय ते आरोपीला माझ्या भावाला मारलं। त्या टायमाला केस झाली, सगळं झालं आणि त्याला लगेच 2 दिवसामध्ये सोडून दिलं। कोणाला पण नाव काय? माझ्या भाऊचं का नाव का आरोपीचं ना? श्याम सोनवणे हो, त्याला सोडून दिलं। त्याच्यानंतर तो दुसऱ्याला बी मारतो, कोणालाही मारतो, त्याला परत सोडतो। मागणी काय? त्याला सोडायचं नाही। कारवाई व्हायला पाहिजे। आपलं नाव? माझा जितेंद्र भगवान सोडून काळे। त्याची पूर्वी बी अशी त्याने दारूची बाटली मारली होती, त्याची केस होती। तर त्याने काय असंच किंवा माघार घ्यायचे नाही, पेटवाल्यांनी हे लोक पैसे घेऊन घेतात आणि सोडून देतात। तेव्हा पण तसंच केलं त्यांनी, कोर्टात केस चालू काल कशावरून मत झाला होता? ते नाही कळलं ना, मग तो घरून गाडीवर बसून घेऊन गेला ना। मी झोपलेलो होतो। किती वाजेची घटना? 3 वाजेला आला होता तो। कशाने मारलंय तुला? आहे चापर वगैरे काही असतं ते। काय मागणी काय होता? मागणी काय आहे? त्याला पैसे व्हायला पाहिजे। वारंवार सोडून जातो, शेनीपेठवाले त्यांना सोडून देतात। कोणी मारलंय? आरोपीचं नाव काय? काय नाव त्याचं? श्याम सूर्यवंशी। हा भाई, काय म्हणणं आहे? पोलीस अजून काय आलेच नाही आमच्यापर्यंत इकडे। तिथं केस केली त्यांनी, ते चालू आहे त्यांच्यावाला। आपलं नाव? नाना पांडुरंग पाटील।